लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील लासलगाव मर्चंट असोसिएशनच्या सभासदत्वाच्या मुद्द्यावरून अलीकडे नव्या व जुन्या व्यापाऱ्यांमध्ये धान्य लिलावावरून वाद उद्भवल्याने बाजार समितीच्या कामकाजाविषयी चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या माध्यमातून व सोशल मीडियावरून प्रसिद्ध केल्याने यातून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची विनाकारण बदनामी झाल्याने ही बदनामी तत्काळ थांबवण्यात यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप व उपसभापती संदीप दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत दिला। यावेळी व्यापारी संचालक प्रवीण कदम, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत उपस्थित होते। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, मका व इतर भाजीपाला विक्रीसाठी येत असून ज्या वेळेला मालाची विक्री होते आणि वजन होतं, त्यानंतर त्याच दिवशी त्या शेतकऱ्याला त्या व्यापाऱ्याकडनं पेमेंट अदा केलं जातं। जर समजा सुट्टीचा वार असेल तरी दुसऱ्याच दिवशी पेमेंट त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला अदा केलं जातं। आणि असा हा 1947 पासून मार्केट कमिटीचा जो सुरुवात झालेली आहे त्यापासून आजपर्यंत शेतकरी बांधवांना कुठलाही त्रास या मार्केट कमिटीकडून झाला नाही। परंतु नवीन व्यापारी आणि जुने व्यापारी असा वाद एक 8-10 दिवसापूर्वी सुरू झाला, परंतु तो वाद तसा नसून, कुठलाही वाद नसताना तो वाद झालेला बऱ्याच पेपरला दिलेला आहे, ते चुकीचं आहे। आणि चुकीचं जर पेपरला दिलं तर ते मार्केट कमिटीची बदनामी होऊ शकते, शेतकऱ्यांवरती त्याचा चुकीचं जरी असलं तरी परिणाम होऊ शकतो। तरी असं कुठल्याही संस्थेकडनं किंवा कोणत्याही पेपरला अशी चुकीची माहिती दिल्या जर गेली तर त्या पेपरवर किंवा संस्थेवर कारवाई केल्याशिवाय मार्केट कमिटी राहणार नाही। योग्य असेल तर त्यांनी लिहिलंच पाहिजे, परंतु जर चुकीचं असेल तर ते लिहिणं अत्यंत चुकीचं लिहिणं हे यापुढे जर निदर्शनास आलं तर मार्केट कमिटी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। गेल्या आठवड्यामध्ये नवीन व्यापारी आणि जुना व्यापारी असा संघर्ष झाल्यानंतर काही वर्तमानपत्रांमध्ये लासलगाव बाजार समितीच्या निलाव प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली गेली होती। ती अत्यंत चुकीची बातमी काही वर्तमानपत्रांमध्ये छापून आली। निलाव लासलगाव बाजार समितीचा हा पारदर्शक आणि माईकद्वारे केला जातो आणि त्या दिवशीच जिल्ह्यातील इतर बाजार समितींपेक्षा लासलगाव बाजार समितीमध्ये धान्याला निश्चितच जास्त भाव मिळाला आहे। अशा चुकीच्या बातम्या छापल्यामुळे लासलगाव बाजार समितीची बदनामी होत असून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांवर याचा परिणाम होतो। त्यामुळे यापुढे अशा कुठल्याही बातम्यांची दखल बाजार समितीकडून घेतली जाईल आणि चुकीच्या बातम्या आल्यास कायदेशीर कारवाई निश्चित केली जाईल।